क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। येवला दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ येवल्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन, लोकशाही मार्गाने निषेध। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनास प्रतिसाद देत आज येवला येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांततापूर्ण, घटनात्मक व लोकशाही मार्गाने डॉक्टर आंबेडकर शॉपिंग सेंटर येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक आहे। आंदोलन हा संविधानाने दिलेला अधिकार असून विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करावी। नीट व इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करण्याची मागणी केली। या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेना, रिपब्लिकन सेना यांच्या वतीने पाठिंबा देत दिल्ली येथील लाठी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट भाऊसाहेब अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष कुमार मेघे, भारतीय बौद्ध महासभेचे भाऊसाहेब जाधव, नानासाहेब शिंदे, तालुका अध्यक्ष दीपक गरुड, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संदीप पगारे, रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष सतीश गायकवाड, युवा नेते प्रवीण संसारे, अरुण घोडेराव, शेखर गायकवाड, दीपक लाठे, संदीप जोंधळे, श्रावण गरुड, प्रवीण खडे, विजय गायकवाड, अतुल घोडेराव, गणेश अहिरे, मुक्तारभाई तांबोडी, अमोल गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप, येवला। या घटनेमध्ये दिल्लीमध्ये झालेल्या अमानुष अत्याचार, विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला असेल, अश्रुधुरांचा मारा असेल, यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत। काही विद्यार्थ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे। या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने ही महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। या आंदोलनामध्ये सामान्य कुटुंबातील, गरीब कुटुंबातील विद्यार्थी हे प्रामाणिकपणे परीक्षांचा अभ्यास करतात। परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराला आळा बसण्यासाठी विद्यार्थ्यांनी शांततामय वातावरणामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केले। या आंदोलनाला सरकारकडून गालबोट लागलेला आहे। पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने लाठी हल्ला केला आहे याचा निषेध करण्यासाठी आज येवला तालुक्यामध्ये आम्ही बंदचं आवाहन केलेलं आहे आणि येवला येथील सर्व नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करत त्या बंदमध्ये सहभागी झाले। त्यामुळे सर्व येवलेकर बंधूंचे आम्ही अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।